मी खूप आनंदी आहे कारण 2023-24 माझ्यासाठी फार सुंदर असणार आहे. माझे अनेक निरनिराळी कामं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि तुम्हाला पाहण्याच्या आधी मला ती करायला मिळाली आहेत याचा मला एक खूपच आनंद आहे. पण ह्या फिल्मनी मला मदत केली आहे टाइपकास्ट न होण्यासाठी आणि ॲब्सोल्यूट इनोसेंट आणि पण त्यातल्या त्यात गॅग्स भरलेलं एक विनोद भरलेलं कॅरेक्टर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मुळात माधुरी मॅमनी नाळ पाहिल्यानंतर मला जे घट्ट मिठी मारून माझं कौतुक केलं होतं. हा प्रसंग कधीच आणि नाळचा मी स्पेशल शो ठेवला होता. नाळ एकचा ओके. त्याच्यानंतर त्यांनी बाहेर येऊन मला ज्या पद्धतीने मिठी मारली होती तेव्हाच मी युनिव्हर्सला हे सांगितलं होतं की असं होऊ शकतं का की आमचं काही असोसिएशन होईल. आपण म्हणतो ना की अरे 5वीतलं मुलं बिचारं बोर्डाची परीक्षा देत आहे, इतकं मला शिकण्यासारखं होतं आणि ह्याच्यातनं घेण्यासारखं होतं. नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. येत्या 5 जानेवारीला पंचक हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्याच भेटीला येतोय. या निमित्ताने दीप्तीताई आपल्यासोबत आहे. हॅलो ताई, खूप छान दिसते. थँक्यू सो मच. तर तुझा आत्ताच नाळ 2 हा सिनेमा आला आणि आता अजून एक मेजवानी म्हणून वर्षाच्या सुरुवातीला पंचक हा सिनेमा येतोय. सो कसं वाटतंय? मी खूप आनंदी आहे कारण 2023-24 माझ्यासाठी फार सुंदर असणार आहे. माझे अनेक निरनिराळी कामं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि तुम्हाला पाहण्याच्या आधी मला ती करायला मिळाली आहेत याचा मला एक खूपच आनंद आहे कलाकार म्हणून. आणि आधीच्या कामांपेक्षा अत्यंत मॅडनेस असं काही माझ्यातनं काढून घेण्यात आलं ह्या फिल्मच्या निमित्ताने. ह्याचा मला एक आनंद वाटतो कारण कधी टाइपकास्ट व्हायची प्रत्येक कलाकाराला भीती असते. पण ह्या फिल्मनी मला मदत केली आहे टाइपकास्ट न होण्यासाठी आणि ॲब्सोल्यूट इनोसेंट आणि पण त्यातल्या त्यात गॅग्स भरलेलं एक विनोद भरलेलं कॅरेक्टर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मला असं खूप सांगायचं आहे पण मला असं वाटतं की नाही 5 जानेवारीपर्यंत थांबूया कारण आम्ही सगळेच इतके अवलिया आहोत ह्या फिल्ममध्ये. एका सिच्युएशनला घेऊन आम्ही इतके त्याचे वेगवेगळे पोवाडे गायलेले आहेत या फिल्ममध्ये. तर मला असं वाटतं की हा जो ढग आहे तो तुमच्यावर पाऊस पडो ह्या सगळ्या विनोदाचा आणि माझ्यातलं एक नवीन काहीतरी तुम्हाला पाहायला मिळो. बस. ॲक्च्युली पुढचा प्रश्न तोच होता की विरोधाभासातली भूमिका. आधीचं ते एकदम शांत आईचं कॅरेक्टर आणि ते अगदी विरुद्ध वहिनीचं, कोणाच्या तरी बायकोचं, कोणाच्या तरी सुनेचं इथे कॅरेक्टर आहे. सो जेव्हा ही भूमिका आली तेव्हा काय नेमकी भावना होती? मुळात माधुरी मॅमनी नाळ पाहिल्यानंतर मला जे घट्ट मिठी मारून माझं कौतुक केलं होतं. हा प्रसंग कधीच आणि नाळचा मी स्पेशल शो ठेवला होता. नाळ एकचा ओके. त्याच्यानंतर त्यांनी बाहेर येऊन मला ज्या पद्धतीने मिठी मारली होती तेव्हाच मी युनिव्हर्सला हे सांगितलं होतं की असं होऊ शकतं का की आमचं काही असोसिएशन होईल. आणि दॅट इज वाय आपण जे बोलू ते इतकं चांगलं काहीतरी विचार केला गेला पाहिजे स्वतःसाठी सुद्धा दुसऱ्यासाठी सुद्धा कारण ते खरं होतं. आणि लगेच काही दिवसांनी मला विचारण्यात आलं ह्या फिल्मबद्दल आणि आय वॉज शॉक्ड कारण असं काम मी पूर्वी कधीच केलं नव्हतं. सो रेफरन्ससाठी त्यांच्याकडे माझं असं कुठलंच काम नव्हतं. पण ह्या लोकांनी माझ्यातली ती छटा पाहिली असावी किंवा इमॅजिन केली असावी किंवा ही करू शकेल ह्याची खात्री असावी म्हणून त्यांनी ते अप्रोच केलं आणि मला तेव्हा खूपच काय म्हणतो ग्रॅटिट्यूड वाटत होता. आणि मला असं वाटलं की ज्या एका जरी माणसाने माझ्यावर त्याच्याबद्दल विश्वास ठेवला असेल त्यासाठी मी संपूर्ण माझं तनमन धन दिलं पाहिजे आणि आज ते दिसतंय. क्या बात आहे. बिटवीन द सीन ना खूप मजा असते. आता तुझं जे आहे वाक्य की दगडू चावलं वगैरे, सो ते मला काय होतं तो एक तिकडचा किस्सा. मला असं वाटतं एकतर ते पात्र जे आहे ते इतकं इनोसेंट आहे की तिला म्हणजे ती सरळ मार्गी अगदी छोटा विचार करणारी मुलगी आहे आणि जे काही घरी वातावरण तयार झालंय ते इतकं काहीतरी फनी निर्माण झालंय की कोण काय बोलतंय, कशाचा काय अर्थ काढतोय, कुणाचा ट्रॅक काय चालू आहे ह्या सगळ्यांचं जुळवणी चालली आणि त्यामुळे त्या दगडूचा एक अचानक आलेला पॉपअप होता आणि ते खूप म्हणजे आम्ही तो सीन करताना सुद्धा खो हसत होतो. कारण ट्रेलरमध्ये विघ्नाची सुरुवात तुझ्यापासून असते. तुझ्या हातातून जो तांब्या पडतो ह्याच्यावर जातो चादरीवर आणि व्यवस्थित तो राहतो. सो ते पण कसं ती आहे जरा वेंदळी नाही पण अशी धसमुसळी आहे आणि ती बिचारी मुद्दाम मी तिच्या हातून होतं. नेमकी सिच्युएशन अशी येते की धसमुसळ पण आपण सगळेच असतो पण रॉंग टायमिंगला तिचं जे काय होतं त्यामुळे तो एक गॅग तयार होतो, एक विनोद तयार होतो. आणि आय थिंक ही टीम वर्क आहे आणि सगळेच एकमेकांना काही ना काहीतरी मदत करत असतात. सगळेच एकमेकांचे बॅकबोन आहेत त्यामुळेच तो उठून दिसतं. एकीच्या हातात काहीच होऊ शकत नाही. सो रायटर्स, प्रोड्युसर्स, को ॲक्टर्स सगळ्यांचंच ह्याच्यात श्रेय आहे. तर तुला जर काही छान वाटलं असेल याच्या मागे 100 डोकी असतात. क्या बात आहे.
आधीच्या टीममध्ये खूप तगडी स्टारकास्ट होती, या टीममध्ये, या सिनेमाच्या टीममध्ये सुद्धा खूप तगडी स्टारकास्ट आहे. कलाकार म्हणून किती तुला परिपूर्ण? मला असं वाटतं मी थकले होते. मी इतकं ग्रास्पिंग माझं झालं या सगळ्या टॅलेंटेड लोकांकडून की मी थकले की मी काय काय घेऊ. आपण म्हणतो ना की अरे 5वीतलं मुलं बिचारं बोर्डाची परीक्षा देत आहे, इतकं मला शिकण्यासारखं होतं आणि ह्याच्यातनं घेण्यासारखं होतं. सो इट वॉज लाईक तोंडा आपण लाळ गळतो म्हणते ना, तसं झालं होतं माझ्याकडे. यांच्याकडनं इतकं शिकण्यासारखं आहे. भाषा समृद्धी, त्यांचं नॉलेज किंवा एखादी सिच्युएशन हँडल करण्याची पद्धत किंवा प्रसंगावधान असणं किंवा तुमचं तेवढं म्हणजे खूप गोष्टी आहेत ज्या मी तुला शब्दात नाही सांगू शकत. कदाचित ह्यातलं काही काही मला पुन्हा नवीन नवीन प्रोजेक्टमध्ये करायला मिळेल तर तुला बहुतेक कळेल की मी कुठून काय घेतलं आहे. जातात प्रेक्षकांना काय सांगशील? मला असं वाटतं की आम्ही एक काय म्हणतो हास्याचा एक मोठा गुब्बारा घेऊन येतो आहोत. एक सटायर आहे, एक कॉमेडी आहे, एका सिच्युएशनल कॉमेडी आहे आणि तगड्या माणसांनी याच्यात आपापले रंग भरलेले आहेत. तो पाऊस, त्याचा पाऊस तुमच्या अंगावर त्याचा वर्षाव हो. 5 जानेवारीला 5 पट लोकांनी 5 वेळा गर्दी करा आणि पंचक हा सिनेमा नक्की बघा. खूप खूप धन्यवाद आणि तुला शुभेच्छा. थँक्यू सो मच.